नमस्कार मंडळी, मी आलो आहे चिंचाळे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे. मित्रांनो, एक वेगळा विषय. बैलगाडी क्षेत्रात अनेक पुरुषांच्या मुलाखती घेतल्यात, पण आज बैलगाड्या मालकिणीची मुलाखत घेणार आहोत. त्यासाठी आलो आहे मी मथुरा फार्म्सवर. चला, कोण आहेत बैलगाडा मालकीण, त्यांना भेटूया आणि जाणूया बरंच काही. तर ताई आहेत. नमस्कार ताई. नमस्ते. नाव सांगा तुमचं. मी गाडा मालकीन उर्मिला माणिकशेट गायकवाड. होय. अर्जुन तुम्ही घेतलाय. हो, अर्जुनचा पण करार केलाय. हा, एक चांगला पळणारा बैल. हो. कितीचा करार केलाय? 12 महिन्याचा करार आहे. ऍक्च्युली पेपरवर आहे 14 महिन्याचा, पण आपला शाब्दिक 12 महिन्याच होता. किती रुपयाला काय? 7,51,000. हा, तर तुम्हाला कसा आणणार? नाद हा रक्तातच आहे म्हटलं तरी चालेल. रक्तात आहे. हो. बर, चांगला आहे फार्मी. बरेचसे गोष्टी इथं लावलेत. हो. या किंवा दाखवा. अजून बैल आहेत? अजून हा आपल्या घरचा रुबाब आहे. घरचा रुबाब आहे? हा, होय. घरचा रुबाब आहे. हा, असतोय पण असा म्हणजे तेवढ्या जेमतेम. हा हा, पळत असला पण गटच पास होत आहे, त्याच्यावर काय अजून नाही. गट पास होणं न होणं महत्वाचं नाही, पण एका बैलाचा, नंदीचा सांभाळ करणं खूप महत्वाचं आहे. तेवढं आहे. सुंदर आहे ना. तुमचे आपण पती मिस्टर माणिकशेट गायकवाड. होय. तुम्ही काय करता दादा? आपला ज्वेलरीचा बिझनेस आहे. होय. चांगला सपोर्ट दिलाय. सपोर्ट घेणार व्यवस्था असेल तर द्यायला काय हरकत नाही. बर. त्याचं चीज करत असेल तर द्यायला पण काय कसं वावगड आहे ना. हा, कारण असं नाही बाबा असं कुठं फालतू पैसे जातात किंवा कुठं काय. आणि कसं आहे, शेतीचा नाद एखादी महिना करते तर आपण देणं पण गरजेचं आहे. तर एवढं सोपं खेळ तर नाही ना. हा, बरोबर. सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या, प्रत्येक त्याच्यावेळी स्टाफ म्हणा, बाकीच्या गोष्टी आपल्यासारख्या माणसाला तसं नाही. पण नाही किती व्यापारी माणूस कसं होतं, आपण पैशाने हिसाब बघणार, किती कस्टमर ट्रीट करणार. बरोबर. तिथं तसं झिरो आहे ना. लॉस्ट बजेट आहे. लास्ट बजेट आहे बैलगाडी. पण तो पेशन्सला महत्वाचा नाही. तर त्याच्याकडे आहे, स्पिरिट आहे, करते म्हटलं तर सपोर्ट दिला पाहिजे. सांगा की रुबाब, तुम्ही म्हणताय पळणं महत्वाचं नाही, पण नाव बरोबर ठेवले. रुबाबदार बैल आहे. ऍक्च्युली फार्म हाऊसचा रुबाबच आहे तो. हा, की म्हणजे अतिशय रुबाबदार. उठवा ना रुबाबला. रुबाबला का? उठ रुबाब. एवढ्या दिवसात नेतो. बघा, ऐकतोय तुमचं. बघा बैल मित्रांनो, खरं रुबाब आणि भारी आहे बैल. हा कुठं आणलाय हा बैल? ऍक्च्युली आमच्या बंधूंनी इथं जतपसलं, कोणतं गाव होते, कुठल्या तर मला वाटतं खाणीतला आहे तो. हा हा हा, बर. आता मला ते एक आज एक्झॅक्टली नाव नाही, पण जातीवंत खाणीतला बैल. बंधुराजांनी वळूसाठी घेतलेला. हा हा, पण परत शर्यतीसाठी आम्ही इकडे घेतला त्यांच्याकडून विकत. काय हरकत नाही, पण बैल भारी आहे एकदम. हा असली एकदम प्युअर खिलार बैल. चांगला आहे. सांगितलंय की मी पळू अगर ना पळू, पण दावणीला हा नेहमी राहणार. वा, गाय आहे? गाय पण आहे. हो, ही अंधन म्हणून मला आमच्या माहेरातनं दिलेली. बर. हो, माहेरातनं काय काय वस्तू दिली जाते, गाडी दिली जाते, तुम्हाला गाय दिली. गाय दिली. म्हैस 40 म्हशी झालीत, पण गायी महत्वाचं. तर मित्रांनो, बघा अशी एक खिलार. काय नाव? मुद्रा. मुद्रा, रुबाब आणि अर्जुन. तर ताई, आपण बसून गप्पा मारू. मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग गप्पा होतील. असे एक खिलार प्रेमी आणि बैलगाडी मालकीन गप्पा मारूया बसून. या. तर मित्रांनो, आपल्याबरोबर ताई आहेत. ताईंशी गप्पा मारूया. ताई नमस्कार. नमस्ते. ताई, हा जनावरांचा, बैलगाड्यांचा नाद कसा तुम्हाला? जनावरांचा म्हणजे शेती घेतल्यावर फार्म हाऊसला कसं जीव प्राणी आपली बैल मस्त असली तरच एक म्हणजे मन रमतंय. पण पहिल्यांदा मुरा म्हशी आणल्या, नंतर परत आमच्या भावाने मला एक गाय दिली अंधन म्हणून. गायला एक आमचा खोंड पण झालेला. बर. हा, शंभू नाव होतं त्याचं. आणि माहेरी आमच्या खिलारची मोठी दावण आहे, त्यामुळं त्यांचे प्रदर्शनाच्या मापाची ओळ आहेत. कुठलं नक्की माहेर तुमचं? बल्लवडी, खानापूर. बल्लवडी? हा, खानापूर पासून 2 किलोमीटरवर आहे. मग त्यांचे ते माझ्या भावाची मुलं ही अड्ड्यावर जायची, त्यांचा एक बैल पळवायची रंग्या. त्यांचं ती बघून मी पण आपल्या सहकाऱ्यांना म्हणलं आपण पण बघूया का ह्या क्षेत्रात. आमचे सहकारी म्हणले चला, त्यांना पण नाद होता. मग आम्ही खरेदी केली सुरुवातीला 25,000ची छोटी. आम्हाला ह्यातलं काही एवढं माहिती नव्हतं. जसं त्यात डिपली गेलो तसं कळत गेलं.
नंतर मग परत आम्ही आपला रुबाब एक खरेदी केला 1,01,000ची. पण रुबाब आमचा भयंकर दमवायला लागला अड्ड्यात गेल्यावर. मग हा नाद वाढत गेल्या मग परत मोठी खरेदी करायची ठरलं. मोठी खरेदी काय कुठं झाली नाही म्हणलं, मग आपल्या अर्जुनचा करार झाला आणि आपण सांगितले किती लाख करार झाला. पण सगळ्यात महत्वाचं की बैलगाडी क्षेत्रात महिलांचं प्रमाण आहे, म्हणजे बहुतांशी जर पाहिलं तर गाड्या मुलींच्या नावं पडतात, त्याच्यानंतर त्यांच्या काय काय पत्नी असतील त्यांच्या नावं पडतात. पण प्रत्यक्ष मैदानावर आपण जाऊया आणि हा नाद जवळून बघूया, हे का तुमच्या लक्षात आलं की आपण प्रत्यक्ष उतरावं? काय नाही, नाद हा खरं रक्तातच आहे. त्यामुळे मग ते ह्यात उतरले म्हणले अनुभवायचं आहे, बघायचं आहे, क्रेज आहे की अड्ड्यावर गेल्यावर कसं आहे काय. आणि ती एक ऊर्जा लय भारी वाटतं, मन समाधानी वाटतं. ऊर्जा येते, लय ऊर्जा. आता वाटतंय चला नाही अजून टॉपला आपण पळायला पाहिजे. बर, पण तुम्ही कुठून येतात ती सांगा, किती अंतर? ऍक्च्युली 550 किलोमीटरवर आमचा बिझनेस आहे. कर्नाटकमध्ये शिमोगा हा जिल्हा आहे, त्या शिमोग्यामध्ये आपला बिझनेस आहे सगळा. आम्ही आज 28 वर्ष झालं तिथंच राहतोय. आणि शेती आपली 550 किलोमीटर लांब, म्हणजे आपल्या नेटिव्ह आमचं हे मुळगाव आहे, चिंचाळे. तिथं आपलं मग फार्म हाऊस आहे. मग इथं शेती बघत बघत आपलं 1-2 महिन्याला गावी असते. शेतीची आवड असल्यामुळं आता मुली मोठ्या झालेत, मोठ्या मुलीचं लग्न झालंय, लहान मुलगी आता MBBS झाले पूर्ण, वेळ मोकळा असतोय, मग शेतीकडे व्हायचं जास्त आता कळलंय. 550 किलोमीटर येणं, आणि तुम्ही सांगितलं की व्यवसाय तिथं आहे, ज्वेलरीचा व्यवसाय आहे, त्याच्यानंतर इकडे येणं 500 किलोमीटर आणि नाद जोपासणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मी मुलाखत घेते आवर्जून. एक महिला बैलगाड्या शर्यतीकडे ह्या छंदाकडे कसं बघते, म्हणून आपण आज ह्यांची मुलाखत घेतोय. मैदानात तुम्हाला काय दिसलं ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही मैदानात गेला, त्यावेळेस काय गोष्टी दिसल्या तुम्हाला? सुरुवातीला मी पहिल्यांदा माहुलीच्या मैदानात, म्हणजे माझी आवड बघून माझे मिस्टर शेठजी म्हणले की नाही चल एकदा मैदान जवळून बघ. पण हे कसं पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं मला थोडं अनकम्फर्ट वाटलं, पण सगळ्यांनी फोर्स केला माझे बंधू, नाही नाही बघ चल. माहुलीच्या मैदानात पहिल्यांदा गेलो, तिथं थोडं अवघडल्यागत वाटलं पहिल्यांदा. परत वांगीला सोनहिराला मैदान होतं, तिथं दुसऱ्यांदा गेले. मग जात जात ओळखी होत गेल्या आणि कम्फर्ट फील व्हायला लागलं. अगोदर व्हायचं अवघडल्यागत वाटायचं, पण आता काय नाही, आता बिनधास्त वाटतंय. आणि असं मला जाणवलं नाही पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हणल्यावर वेगळ्या नजरेने लोक बघतील असं कुठंही अनुभव आला नाही. स्वागतच करतेत. आणि ऍक्च्युली खरं म्हणलं तर हे बैलगाडी क्षेत्रासाठी बैलांची जी सेवा, मला वाटतं 70% गोट्यावनी त्यांच्या घरच्याच करतात, पण त्या खरं पडद्याच्या माग आहेत. आणि पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं पुरुषच पुढे आहेत. ऍक्च्युली आता हे आपल्या घरनिकीच्या राजाचं बघताय, त्या काकीच सगळी सेवा करतात, भरड्यापासनं शेणघाणपासनं, पण त्या काकी कधी अड्ड्यावाल्या नाही त्या. म्हणून तर मला विशेष मुलाखत आज काय वाटते, मी जसं यांनी सांगितलं की बहुतांशी बैल घडवण्यात स्त्रीचा हात असतो, पण स्त्री कुठं मैदानात दिसत नाही आणि ह्या मैदानात दिसत राहतात. त्यामुळे एक वेगळं पण आहे की प्रत्यक्ष मैदानात जाणं. मला असं वाटतं की मला बघून अजून कुणीतरी यावं. खूप लोकांची आवड आहे, पण कसं ही पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे त्या पडद्याच्या मागच राहतात. मग मला असं वाटतं शेठजींचं असं म्हणणं आहे की चल तू जायला लागले अजून 4 येतील तुला बघून. नाही, त्या निमित्तानं मी तुमचे जे पती आहेत त्यांचं कौतुक करतो की तो तुम्हाला फ्री हँडल आहे, तुम्ही जावा, तुम्ही करा. त्याशिवाय शक्यच नाही ना एवढं हे सगळं. त्यांचं प्रोत्साहन खूप म्हणजे खूप आहे प्रत्येक गोष्टीत. तुम्ही बघताय हा किती खर्चिक खेळ आहे, तरी पण म्हणजे लय फ्री माइंडेडने सपोर्ट करतात. चला आवड आहे तर प्रत्येकानं प्रत्येकासारखं जगून घ्या. बरं, आता एक स्त्री म्हणून काय काय जबाबदारी असतात. उदाहरणार्थ घर सांभाळणं, घर सांभाळून आपण बैलगाडी मालकीण म्हणून यायचे, तर तो बॅलन्स कसा साधता? कारण काय तुम्हाला ही मुले आहेत, घर आहे, प्रपंच आहे, ते होऊ शकतं ऍडजस्ट. आता कशा मुली मोठ्या झाल्या, बराचसाच वेळ फ्री राहतोय, मग शेती बघत असते, त्यामुळे ही आवड पण जोपासते. शेवटी रिटायरमेंटचं साधन हेच आहे. रिटायरमेंट चला मुली लग्न होऊन गेल्यावर परत काय, त्यामुळं. बर, आता बाकी लोक कसे बघतात, सासू सासरे ह्या नादाकडं, तुमच्या इकडचे आई वडील कसे बघतात? सासरे नाहीत मला, पण नाही गावची लोक, माझ्या माहेरची खूप सहकार्य करतात. आवड आहे तर करा म्हणून कौतुक करतात.
कारण अल्पावधीत तुमचं नाव महाराष्ट्रभर पोचलेलं आहे. आणि एक बैलगाड्यात एक स्त्री येते, प्रत्येक मैदानात येते, मोठ्या मोठ्या मैदानात येते, सगळ्या गोष्टी बघते की कशा पद्धतीने नियोजन करायचं, आणि तुम्ही नियोजनातही असते. काय सगळं मी बघते. काय जाणवलं तुम्हाला ह्या दरम्यान बैलगाडी क्षेत्र कसं आहे? सुरुवातीला तर खूप म्हणजे वाईट प्रसंग म्हणजे अनुभवलं मी. कसं वाईट? काय म्हणजे लोक माझ्याकडे वायदी घेणार आणि मला पैराच देत नव्हते. ही मैदान नाही, पुढचं मैदान. माझे पैसे 2-2 महिने वापरायचे. अगोदर ऍडव्हान्स मध्येच ते पैसे घ्यायचे. मला पण काय वाटायचं, त्यांना वाटाय नको ना बाबा ही फसवतील, म्हणून पैरा फिक्स झाला की मी आपलं टोकन ऍडव्हान्स देऊन टाकायचे. फोन पे, गुगल पे करायचे आणि तेच मला खेळवायचे 2-2 महिने. काय काय मैदानातच बैल माघारी आलाय, पैरकरी आले नाहीत म्हणून. आणि आम्हाला नवीन नाद असल्यामुळं सगळं इथं लवकर चला अड्ड्यावर जायचं आहे, लवकर उठायचं, पिकअपवाले बोलवायचे, बैल धुवून इथले सगळे सहकार्य लय उत्साही असायचे, जायचं आहे अड्ड्यावर. आणि त्यावेळेला अपेक्षा असायची आज तर गट पास होईल, आज तर गट पास होईल. असे आमचे 6 महिने गेले. गट पास झालाच नाही. 6 महिने झालाच नाही. आता आमचा रुबाब गट पास करायला लागलाय. रुबाब. आणि आता अर्जुन गुलाला राहतोय नंबर. अर्जुन तर टॉपचाच आहे ना. पण मी काम विचारतो माहिती आहे का, अनुभव म्हणजे कसं आहे की एक स्त्री म्हणून असं कमी लेखलं वगैरे गेलं का पहिल्यांदा? की काय कमी नाही लेखलं, पण फसवलं गेलं. मी फसवणूक म्हणू शकते या गोष्टीला. का तर ते हो देतो म्हणायचे ना, आपल्यापेक्षा जास्त वायदे आली की त्यांच्या संग ते पळून घ्यायचे, असं करायचे. बर. तेवढा म्हणजे हीच लोकांनी लवकर बैलच मला वाटायचं ना चांगल्या आनंदीत पळावं. पण आता मला कळायला लागलंय की नाही, आपण चुकीचं मागत होतो, आपला बैल अजून ह्याचा नाही. त्यावेळेला थोडा अनुभव कमी होता, वाटायचं चला वायदी देऊन मोठ्यात पळायचं. पण नाही, आपल्यापाशी पळणारी वस्तू असली तर आपण वायदी देऊन पळू शकतोय. ज्या वेळेला अर्जुनचा करार झाला तेव्हा जाणवलं नाही त्या मापाचा नंदी पण पाहिजे. सुरुवातीला म्हणजे थोडा एवढा अनुभव नव्हताच ना. इंटरेस्टिंग तुम्ही सांगताय की एक वाक्य सांगितलं चांगलं की आपल्या जवळ त्या लेवलचा नंदी पाहिजे, पळणार नंदी पाहिजे, तर ते पैर भेटू शकतात आणि सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आता एक महिला म्हणून मला सांगा, तुम्ही सांगितलं की मला बैलगाडी क्षेत्र सिक्युअर वाटलं, म्हणजे संरक्षित आहे, कारण सर्व पुरुष आहे तिथं, सगळं म्हणजे बहुतांशी पुरुष असतात. 98% म्हणलं तर काय व्यवसाय नाही, 99% म्हणलं तर चालेल. हातावर म्हणजे बोटा मोजण्या इतपतच लेडीज तुम्हाला दिसतील, ती पण कुठं म्हणजे वडापावले म्हणजे बिझनेस करणाऱ्या. असं कोण मैदान बघायला येणाऱ्या कोण महिला म्हणजे क्वचित 1-2 तुम्हाला बघायला भेटतील अड्ड्यावर, नाही तर शक्यतो नाहीतच ना. पण तुम्हाला सगळ्यात सुरक्षित वाटलं क्षेत्र? सगळ्यात सुरक्षित वाटलं खरंच. म्हणजे मी म्हणते की नाही, मला अगोदर वाटायचं हे सगळं म्हणजे एवढं क्राऊड, एवढी माणसं, कुणाच्या नजरा कशा. पण मला प्रत्येक ग्राउंडवर मला माते समान सगळ्यांनी रिस्पेक्ट दिलाय. त्यामुळं खरोखर या क्षेत्रात म्हणजे चांगली लोक आहेत का तर आहेत. बरोबर. मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्र असं आता ह्यांचा अनुभव म्हणून विचारला की माती समान रिस्पेक्ट दिला, आणि हे बैलगाडी क्षेत्रात होऊ शकतंय. आणि सगळ्यात महत्वाचं हे बी आहे. आणि तुम्हाला ताई, त्यामुळे ताई म्हटलं जातं, ताई नावानं फेमस आहे. अड्ड्यावर सगळे आता आमच्या शेठजी दाजी झालेत, जे सगळे ताई दाजी सगळे कुणाचा फोन आल्यावर पण मला म्हणते दाजी कुठं आहेत, दाजी येणार आहेत का नाही अड्ड्यावर. चांगला म्हणजे लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे. आता कसं पाहताय तुम्ही बैल गाड्या? कारण कसं आहे, प्रसिद्धी आहे, तुम्ही काय काय गोष्टी सांगितल्या की आपल्याला सगळ्या गोष्टी भेटतात, प्रसिद्धी भेटते, कशा पद्धतीनं बैलगाडी क्षेत्र चालू आहे हेही सांगितलं. पण मला ह्या गोष्टी सांगा की काय काय अजून काय एक स्त्री म्हणून काय काय अपेक्षा आहेत तुमच्या बैलगाडी क्षेत्राकडून किंवा बैलगाडी क्षेत्रात हे बदल झालं पाहिजेत असं? नाही, मला म्हणायचं बदल म्हणजे कसं सांगा, थोडंफार आता 90% हे क्षेत्र पारदर्शक झालेलंच आहे. पहिला काळ वेगळा होता, पण आता आहे. असं काही म्हणजे विशेष नाही, पण माणसाने शब्द पाळावेत. शब्द पाळले पाहिजेत. एक स्त्री म्हणून अजून काय काय बदल झालं पाहिजेत वाटतंय? सध्या तर मी एवढंच सांगेन की दिलेला शब्द पाळावा माणसाने. ह्याच्या व्यतिरिक्त मी म्हणजे अजून एवढी मोठी ह्यातली डीपली नॉलेज नाही मला. जेवढं आहे तेवढं. मी काय काय वेळेस एका मुलाखतीत मी प्रश्न उपस्थित केला होता, आणि आयोजकांना कधी कधी सुचवतो की स्त्रियांना बसण्यासाठी सेपरेट व्यवस्था पाहिजे, कारण हा खेळ पुरुषांप्रमाणे स्त्रियांचाही आहे. तुम्ही सांगितलं महिलांच्यासाठी पण एखादी त्यांनी गॅलरी ठेवायला पाहिजे. ऍक्च्युली आता हे इंटरनेटचा जमाना आहे, सोशल नेटवर्किंगचा, त्यामुळं लय लोकांना ह्याची आवड आहे. बर. आता ज्यावेळेस
पहिला गुलाल भेटला त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला? पहिला ज्यावेळेस गुलाल आपण एखादा करार केला पहिला आणि त्याच्याकडून पहिला गुलाल भेटतो त्यावेळेस ऍक्च्युली सगळ्यात जास्त खुशी झालेली पुसेगावला. आपण 30 नोव्हेंबरला अर्जुनचा करार झाला आणि 27 डिसेंबरला हिंदकेसरी मैदान पडलं. अर्जुनचा करार झाला तेव्हा अर्जुनचा करार मी एकाच बेसवर केलता की मला हिंदकेसरी गाडा मालकीन व्हायचंय म्हणून. आणि ऍक्च्युली लोकांचं आयुष्य गेलं पण तिथं गुलाल भेटला नाही कुणाकुणाला. आपल्याला महिन्याच्या आतच तिथं गुलाल भेटला. 5 नंबरचे मानकरी आपण झालो तिथं. ती खुशी म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी खुशी होती. बर एवढं आता एवढं बघितलं सगळं. मुली झाल्या आता MBBS तुम्ही सांगितलं, मुली झाल्या, बऱ्याचशा व्यवसायात तुम्हाला प्रगती असेल, पैसे येत असतील, सगळ्यात खुशी ती होती पुसेगावची. आता पुसेगावच्या गुलाला बरोबर अजून एक लोकांच्या चर्चा झाला की करार झाल्यापासून लक चांगलं आहे, अर्जुनचंही लक चांगलं आहे आणि तुमचंही चांगलं आहे, लेडी लक लागलं त्याला असू शकते. बर आता लेडी लक बरोबर येतं काय काय जबाबदारी आणि तुम्ही मला हे सांगा बरं. अजून आता काय कसे आहेत घरचे जे असतात मुलींच्या नावं गाड्या पळवतात पण का आणत नसतील स्त्री असं तुम्हाला वाटतं की मुली किंवा काय स्वतःची घरची स्त्री मैदानात का आणत नसतील? तुमचं निरीक्षण काय झालेलं आहे? निरीक्षण म्हणजे मी म्हणेन की पुरुष प्रधान संस्कृतीच. काय घरातनी बायका म्हणजे बाहेर पण येत नाही त्या. आणि काय लोकांचं असं झालंय आजकाल 90% स्त्रियांना पण असं रानातलं शेतातलं नको वाटतंय, शेतीकडे नको वाटतं. हे पण एक सत्य आहे. आणि काय घरातनी मग ही पुरुष प्रधान संस्कृतीच असू शकते. पण हळूहळू होईल बदल, 100% बदल होणार. तुम्ही आलाय म्हणजे बाकी अजून तुमच्या माध्यमातून नाही म्हणजे कसं असतंय सांगा, आता मला एक फ्रीडम आहे. आमच्या शेठजी म्हणजे खूप खुल्या विचाराचे आहेत. तसं बघून होईल ना परिवर्तन थोडंफार तरी. स्त्रीला मैदानात येण्यासाठी पुरुष जबाबदार खुल्या विचाराचा पाहिजे. 100%. त्या शेवट शक्य नाही ना. आज तुम्ही बघताय पुसेगावला 3-4 लाख अंदाजे लोक असतील. त्यात मला असं वाटत होतं मी एकटीच महिला फिरते काय, पण मला कुठं तिथं धक्काबुक्की झाली नाही. एवढं आता किती गर्दी होती तिथं, आपण पंढरीच म्हणतोय पुसेगावचं मैदान, पण मला तिथं कुठं धक्काबुक्की झाली नाही, काही नाही. त्यामुळं खरं म्हणजे लोक म्हणजे ह्या क्षेत्रात आपल्याला सन्मान देतात का तर देतातच, चांगल्या नजरेनं बघतात. हे महत्वाचं आहे. तुम्ही नजर चांगलं सांगितली. आणि स्त्रीला कुठल्या नजरेत न बघतात हे स्त्रीला लगेच जाणवतं. 100% लगेच जाणवतं. बैलगाड्यात तुम्ही आला, प्रसिद्धी आलं तुम्ही म्हणताय, पण अजून बैलगाड्यानं काय शिकवलं तुम्हाला? बैलगाडीनं माणसं जोडायला शिकवली, परिवार मोठा होत गेला, संपर्क वाढला, मान सन्मान मिळायला लागला. हे सगळं बैलगाडी क्षेत्रानंच दिलेलं आहे. नाद खर्चिक आहे पण तसं आउटपुट पण चांगलं आहे ना. इज्जत एवढी भेटते, महाराष्ट्रावर प्रसिद्ध झाले. पण तुम्ही एक मुद्दा आता चांगला सांगताय, खर्चिक आहे. हो, लय खर्च होतो ना. भरपूर खर्च होतोय. मला तर आजकाल युवा ह्यात खूप आहेत, यंग जनरेशन. त्यांना एक सांगणं आहे की बाबा तुम्ही अगोदर सेटल व्हा, तुम्ही बिझनेस ही बघा आणि त्याच्या संग हळूहळू नाद जोपासा. सगळं नादातच झोकून देऊ नका तुम्ही. त्यासाठी अगोदर तुम्ही चांगला बिझनेसमॅन व्हा. कुठल्याही क्षेत्रात अगोदर तुम्ही 4 रुपये कमवाय शिका आणि परत इकडे घालवाय शिका. चांगला सांगितलं की अगोदर सगळं म्हणजे स्थैर्य लाभलं पाहिजे आणि त्याच्यानंतर बैलगाडी क्षेत्र केलं पाहिजे. आणि ह्याच्या जोडीला अजून काय गोष्टी बैलगाड्यात आल्या की ही कळलं, ही रियालिटी कळली. जरी तुम्ही सांगितलं की शिकवलं काय, पण रियालिटी काय आहे की बैलगाडीची ही रियालिटी आहे. कितीही काही कोणी म्हणलं तरी रियालिटी ही आहे की ज्याचा बैल पळतोय त्यालाच किंमत आहे. ही लय मोठं म्हणजे वास्तव आहे. आमचा पण अर्जुनचा करार झाला. रुबाबला अगोदर कोण पैर देत नव्हती, पण अर्जुनचा करार झाल्यानंतर रुबाबला पैर यायला लागलेत. आणि मला आता काय लोक अर्जुनचा पैरा मागतात. आता नवीनच एक उदाहरण आहे, एक प्रतिष्ठित माणूस आहेत. मी त्यांना ऍक्च्युली त्यांची माझी ओळख रुबाबच्या पैऱ्यावरच झालती. मी त्यांना म्हणलं रुबाबसाठी पैरा द्या, पण त्यावेळेला त्यांनी काय हो बी नाही ना बी नाही केलं. मी 2-3 वेळा मेसेज टाकले, पण आता मागच्या 8 दिवसात त्यांचा मला मेसेज आला की ताई एक मैदान अर्जुन द्या की. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, दादा मी पहिल्यांदा तुम्हाला मागितलं हे रुबाबसाठी, ती अगोदर त्याचा विचार करा तुम्ही. ही लय मोठं वास्तविकता आहे. आणि म्हणजे परिस्थिती समान राहत नाही राहत, वेळ सगळ्याचा बदलतोय. त्यासाठी का नाही तुम्ही माणसं
कसं जोडायला शिकलं पाहिजे. एक मैदान मार खाल्ला म्हणून काय कुठल्या बैलाची इज्जत जात नसते. लोकांचं ही म्हणजे एक मानसिकता झाल्या की नाही नाही मैदानात मार खाल्ला की झालं, पण कुठं कुठं तुम्ही माणुसकी पण जपली पाहिजे ना. चला बाबांनो, माणुसकीसाठी आपण कसं 1-2 मैदानात काय फरक पडतोय, जरी इच्छा आहे म्हणून बारक्या पायऱ्यात पडलं तर तेवढ्यानं आपल्या बैलाचं पळ कमी होत नाही ना. माझं तर शेटजींचं एकच म्हणणं असतं, ज्या वेळेला आपल्या दावणीला चांगली वस्तू घडल, 2 मैदानं टॉपला केली तर 2 मैदानं गरीबातल्या गरीबाला बैल द्यायचा म्हणजे द्यायचा. हे पहिलं त्यांचं मला सांगणं आहे की महिन्यातनं तू 4च मैदानं कर, 2 मैदानं टॉपला पळ, 2 मैदानं गरीबाला ती, तरच ह्या क्षेत्रात येऊन काय तर सार्थक तू केले का वाटेल. बैलगाडी क्षेत्रात वास्तविक सांगितलं, काय शिकवलं सांगा. पण तुम्हाला कधी वाटलं की आपण बैलगाड्यात आल्यावर आपण प्रसिद्ध झालोय? कधी वाटलं? मैदानानंतर पुशेगावचं मैदान झालं. ऍक्च्युली बरडच्या मैदानाला मी पहिल्यांदा गेले, त्या अर्जुनचा करार झाल्यानंतर, पण तिथं काय कारणास्तव फायनल झाला नाही. त्याच्यानंतर मी मग शिमोग्याला गेले, पुशेगावच्या मैदानासाठी खास आले. लय लोकांचं मला फोन आलं की ताई या मैदानाला. मग मैदानात आल्यावर तिथं कळलं की प्रसिद्धी खूप आहे आपली. एखादी प्रतिक्रिया सांगा की मला अशी आयुष्यभर लक्षात राहील अशी कुठली एक प्रतिक्रिया आलेली आहे. बैलगाडी मालक असेल किंवा एखादी तुमची मैत्रीण असेल, तुमच्या रिलेटिव्ह असेल, एक अशी प्रतिक्रिया ह्या क्षेत्राच्या संबंधी, अरे बापरे ही मला एक वेगळी वाटली, अशी कुठली प्रतिक्रिया सांगाल? प्रतिक्रिया म्हणजे ज्या वेळेला पुसेगावचं गुलाल आपल्याला हे झालं भेटला, त्यावेळेला ते एवढं म्हणजे सोशल नेटवर्किंगवर एवढं हे झालं. बऱ्याच लोकांनी आमच्या गावात फोन करून विचारलं की तुमच्या गावातल्या कोण आहेत उर्मिला गायकवाड, त्यांचा बैल पळतोय, त्या हिंद केसरी गाडा मालकीन झालेत. लय लोकांचा फोन यायला लागलं. मला परत गाववाल्यांचा फोन यायला लागलं, ताई असाच आमच्या पाहुण्यांचा फोन आला. मी ऍक्च्युली 4 दिवस नुसतं फोनच अटेंड करत होते पुस्तकाच्या मैदानानंतर. सगळ्यांचे फोन वाजत होते मला. आणि गावात काय महिलांना कमी माहित होतं, पुसेगावच्या मैदानानंतर त्यांच्या पाहुण्यांच्याकडून त्यांना फोन यायला लागलं, तुमच्या गावच्या अशा अशा आहेत गाडा मालकीन उर्मिला गायकवाड कोण ही ती. तेव्हा त्यांना कळालं. गावात राहून पण त्यांना एवढं अगोदर माहित नव्हतं. ही एक मला वेगळं वाटलं. बरोबर. आता इंटरेस्टिंग असतं की तुम्ही बैलगाड्यात आल्यानंतर काय काय शब्द नवीन प्रयोग येतात ना, गाडी बांधली, गाडी मारली, त्याच्यानंतर पायरा, वायदी, ही शब्द तुम्ही कसं शिकला? कारण ठीक आहे खिलारमध्ये होता लहान, पण नाद असलं की नाही, आवड असली की मी म्हणजे बैलगाडी क्षेत्राला मी आता 100% झोकून दिले. पैर पण म्हणजे रुबाबचे हे सगळं मीच करते. म्हणजे कोणाला वायदी देणे, ठरवणे, बैल कुठला घालणं, कुठलं मैदान करणं, रुबाबचं सगळं म्हणजे मी पहिल्यापासूनच करत होती. आवड आहे त्यामुळे हे होत गेलं. आता अर्जुनचं मी काय पैऱ्याचं घेत नाही का, तर अर्जुनला दाबलेली बैल चालत नाही ती. विलास भाऊंना नुसतं सांगायचं मला ह्या बैला संग पळायचं आहे, अर्जुनचे मालक विलास भाऊ, की आपल्याला मला असं वाटतं जोपर्यंत करार आहे तोपर्यंत ज्या टॉपच्या नंदी पळतात त्यांच्या जोट्यात एक वेळ पळावं. मग विलास भाऊंना मी सांगत असते, विलास भाऊ म्हणतात करूया. एकदा पळून घेणार नंतर मग गरिबांना बैल देणार. आता गरिबांना कसं आपल्या करारात काही झालं नाही ना, आपल्याकडे काही नाही पैऱ्याचं नियोजन, विलास भाऊंचं पैऱ्याचं नियोजन. ज्या वेळेला माझा घरचा गरुड आता लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डी त्यांच्याकडे ट्रेनिंगला गेलाय, ज्या वेळेला तो काही पळल काही करल त्यावेळेला 100% मी गरिबांच्यासाठी बैल देणार. आणि जरी नवीन खरेदी झाली तरी पण शेठजींनी म्हणल्यासारखं 2 मैदानं टॉपला, 2 मैदानं गरिबांना. काय काय अजून खरेदी करण्याचा निर्णय आहे का? एक खरेदी झाली जीवाची, आपले माझे बंधू बापूदादा आंबेकर वडकीचे, त्यांच्यातून आपल्या दोघात घेतलाय. सध्या तो जीवा वडकीलाच आहे. नक्की तुमच्या हजबंडची कशी भूमिका आहे? कारण काय माहिती आहे, सपोर्ट देतात ठीक आहे, पण आता ही बैलगाडा म्हणजे काय काय गोष्टी त्यांना म्हणजे एवढ्या माहीत नसतील. मी सांगते, आमचा जर प्रवासात आम्ही असलो तर आम्ही कधी हे लावत नाही, गाणी बिनी लावत नाही. माझं आपलं तोंड चालू राहतं, मी सांगत असते युट्यूब बघून, हा बैल हे पैर करी, हे असा पळतोय तो तसा पळतोय. माझं ऐकून ऐकून आता त्यांना थोडा नाद लागायला लागलाय. तुम्ही नाद लावला त्यांना? लावला. मैदानात आपण गेलो का नाही ताई, तर दिवसभर बघा उन्हात असतो आणि गोष्टी म्हणजे आपल्याला जेवणाचंही भान राहत नाही. एवढं उन्हात फिरलं, साधं 1 किलोमीटर चालायचं म्हणलं आपल्याला, शहरात लगेच रिक्षा बघतोय आपण. परवा कुंभला गेले, 2-3 किलोमीटर चालावं लागलं. 10 वेळा शेठजींना विचारलं अजून किती चालायचं, अजून किती. शेठजी म्हणले अड्ड्या वाचले असं विचारतेस का? किती वेळा खालनं वर, वरनं खाली, किती आपण चालतो आपलंच भान राहत नाही. जेवणा खाण्यात सुद्धा भान राहत नाही. ते एक गट झाला, एक सेमी झाला, एक गाडी कशी गुलालात राहत्या, ह्याच्यावर सगळे लक्ष. नशा आहे बैलगाडी म्हणजे 100% नशा आहे, पण चांगली नशा आहे.
एक 4-5 वर्ष आयुष्य जास्त वाढेल ह्या नशेमुळं. एक आनंद वेगळाच आहे. बर, आता तुमच्या तिन्ही मुली उच्च शिक्षित 2 मुली आहेत. 2 मुली, हा सॉरी, तर दोन्ही मुली उच्च शिक्षित आहात. तर कधी होतं का त्यांच्या बरोबर डिस्कस बैलगाड्याचं वगैरे? मोठ्या मुलीला एवढी आवड नाही शेतीची काहीच, पण लहान मुलीला शेतीची आवड आहे. माझा नाद जर पुढं कुणी जोपासला तर माझी लहान मुलगी डॉक्टर नमिता गायकवाड. काल आता मी आपल्या आठवडीचं मैदान, डॉक्टर आहेत, आठवडीचं मैदान होतं, 4 वेळा तिचे फोन आले, मम्मी किती सेमीत आपण पळणार आहे, नाद ते रक्तातलं म्हणलं तर चालेल, जेनेटिक आपण अनुवंशिक म्हणतो ना तसं. ती ऍक्च्युली आता MBBS ची स्टुडंट आहे, आता इंटर्नशिप चालू आहे, तरी तिचं मला काल 4 फोन, मम्मी आपला अर्जुन किती सेमीत पळणार आहे. म्हणजे महाराष्ट्राला अजून एक बैलगाडी मालकीन बघायला भेटेल आणि सुशिक्षित. ती MD केली, MBBS केलेली, पुढे ती सुद्धा MD-MS करणारच, पण उच्च शिक्षित एक तुम्हाला भविष्यात बैलगाडा मालकीन दिसेल. बघा काय काय लोक म्हणते ही एवढं शिकलेलं व्यक्तींचं क्षेत्र नाही, पण तुम्ही म्हणताय की MBBS ला असणारी मुलगी बैलगाड्यात प्रेम आहे, आणि तुम्ही म्हणताय ती पुढे येऊ शकते, माझं चालू होऊ शकते पुढे ती. कधीतरी त्यांना घेऊन या अड्ड्यात. आता झाल्यावर थोडी फ्री झाली की नाही 100% अड्ड्यात आणायची तिला. असं नाही की नुसतं तिच्याच नाव गाडी पळावी, होल अँड सोल माझ्या तिनं पण पैर करावं, तर तिनं पण प्रत्येक बैल ओळखावा अशी माझी इच्छा आहे, आणि तिचं लक्ष आहे त्यासाठी. किती फोन येते दिवसभरात तुम्हाला? कुणाचं? पैरेंचा. आता अर्जुनचा करार झाल्यापासून खूप फोन यायला लागलेत. अर्जुनचा करार झाला ना, तसं प्रत्येक मला दिवसात 20-25 कॉल पैरकऱ्यांचा अटेंड करावं लागतात. अर्जुन आम्हाला एक पैरा द्या, एक मैदान द्या. कसं नकार कसं देता की नाही पैरा देत? नाही, नकार असा काही नाही. ज्यांनी मला खरोखर खेळवलंय ना त्यांना मी स्पष्ट सांगून टाकते की तुम्ही मला बैल दिला का माझ्या रुबाबसाठी. मग आता माझा रुबाब अर्जुन 1 नंबरचा बैल आहे, तुम्ही 4 नंबर वाली मला मागताय, पण मला तुम्ही दिला नाही हे पण तुमच्या लक्षात असू द्या. पण अर्जुनचा काही पैरा माझ्याकडे नाहीयेच, करत नाही. पण करतात ते, म्हणतात रेफरन्स द्या विलास भाऊंना. पण मी पण म्हणजे जे खरोखर चांगली माणसं आहेत ती विलास भाऊंना सांगते, विलास भाऊ 1-2 मैदान तुम्ही ह्यांना ऍडजस्ट करा. आपण 1-2-3 मैदान, आपला करार नावासाठीच झालाय, त्यामुळे अर्जुन गुलालात राहणं माझ्यासाठी म्हणजे खूप गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे मी सांगते विलास भाऊंना की 1-2-3 मैदान आपण गुलालात राहावे, 1-2 मैदान तुमचा पण खर्च निघू द्या, त्यांची पण इच्छा पूर्ण होऊ द्या, मी सांगत असते विलास भाऊंना. तुम्ही राहता कर्नाटक मध्ये? शिमोगा गाव आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे. तर तिथं काय चर्चा होती का? तिथं माहित असेल की? हो, आता आमच्यात ह्याचा कार्यक्रम घेतलेला गेट टुगेदर शिमोग्यामध्ये, तिथं चर्चा चालली होती की आपली नवीन गाडा मालकीन आहे त्यांचा सन्मान घेऊया. पुसेगाव नंतर लय चर्चेत आलं हे असं. पण तिथं म्हणजे मराठीत बोलता का कन्नड? मराठी घरी आपल्या म्हणजे दुकानात जे इकडचे सगळे आहेत ना स्टाफ, हे मराठीच असते वातावरण. परत शिमोगामध्ये इकडचे गलाई व्यवसाय एक 40-50 घर आहेत शिमोग्यामध्ये, असते खेळेमेळीचं वातावरण. हे मराठी आपलं रफ अँड टफ. माझ्या मुलींचं शिक्षण 12वी पर्यंत तिकडेच झालंय. तुमच्या यशात हजबंडचा मोठा, तुमच्या पतीचा खूप मोठा वाटा आहे, आणि तुम्हाला सपोर्ट देत असतात, आणि त्यामुळेच तुम्ही आज इथपर्यंत आलाय. तर कशा पद्धतीनं तुम्ही वर्णन कराल तुमच्या हजबंडचं? मी शेठजींना एका शब्दात सांगेन. शेठजी म्हणता म्हणजे सगळी आपला इथला स्टाफ शेठजी म्हणतो, ती मी पण त्यांच्या संग शेठजीच म्हणत असते. पण देवानंतर कुठल्या व्यक्तीला मी महत्व देत असेल ती माझ्या मिस्टर असतील, माणिक गायकवाड. माझ्या आयुष्यातले ते देव आहेत. आई वडिलांनंतर ती व्यक्ती आहे ज्यांनी मला म्हणजे सगळं सुख दाखवले, आणि कुठल्याही शब्दाला कधी हे नाही. तुमचं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज आहे. माझ्या आत्तींचाच मुलगा आहे ते. म्हणजे ओळखीच पहिल्यापासून ओळख असं नाही, पहिलं आता लय हे झालंय. 28 वर्षापूर्वी एवढं काही नव्हतं आमच्यात. म्हणजे आम्ही ज्या घरात वाढलोय तिथं म्हणजे असं बोलायला पण चालायचं नाही. म्हणजे ती थोडी स्ट्रिक्ट आहेत माहेरची, आणि ती वातावरण वेगळं आहे. आत्ताचा काळ ह्या 10-20 वर्षातला खूप बदललाय. पहिलं कसं नाही, मुलगी मोठी झाली की नव्हते कोणासंग असं बोलत, ही पुरुषासंग नाही, म्हणजे आल्यावर चहा पाणी तेवढंच थोडंफार बोलणं. पण आमच्या आता कसं पहिले आपसात लग्न व्हायचीच ना, त्यामुळे असं जुळलेलं. आमच्या आत्तींची इच्छा होती की वाट चालू राहावी, पण आमच्या आत्ती अशा लवकर वारल्या, आजारी होत्या म्हणून. मग त्यांनी मरताना आमच्या वडिलांना शब्द दिलता की बाबा वाट चालू ठेव म्हणून. मग आमच्या वडिलांनी न विचार करता त्यावेळेला शब्द दिलेला की वाट चालू राहील.
बरोबर. आणि आता ती तुम्ही हो चालू वाट चांगल्या पद्धतीनं हाताळताय. हो कारण प्रत्येक घराचं यशस्वी होणं न होणं हे स्त्रीच्या हातात आहे. हो. मी सुद्धा हे मानते की खरं आहे की बाबा तुम्ही घरात व्यवस्थित शांती असली की ॲक्च्युली बाहेर स्ट्रगल करणं पुरुषांना बाहेरचं टेन्शन कसं पण हँडल करतील, पण घरचं टेन्शन खूप एक चिंताजनक असते. त्यामुळे ते घरी आले की घरातलं वातावरण हसत खेळत पाहिजे, तरच त्यांना स्पिरिट येते ना 4 रुपये कमवायला. त्यामुळे मी सुद्धा मानते की घरच्या लक्ष्मीच्या हातात आहे आपला संसार कसंही करणं. अनेक महिला बघतील व्हिडिओ हा, तर कशा पद्धतीने सांगाल तुम्ही आयुष्यात सुख कशात आहे तुमच्या मतानुसार? सुखी राहायचं असेल तर काय केलं पाहिजे? लय मन मोकळ्यापणानं राहिलं पाहिजे सुखी राहायचं. तर कुणाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला जसं वाटतंय तसं आयुष्य जगलं पाहिजे. मी ह्या बैलगाडी क्षेत्रात येताना विचार बी केला नाही मला किती नावं ठेवतील म्हणून. मला ह्या गोष्टीत आनंद दिसला, मी तिकडे वळले, माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला. ॲक्च्युली एका महिलेला गाडा मालकिनीला सपोर्ट करणं म्हणजे हा खर्चिक खेळ आहे. शेवटी शेठजींची कमाई आहे. मी काय कुठं जॉब करत नाही की कुठनं काही येत नाही, पण शेठजी म्हणजे माझ्यासाठी एटीएम आहेत. एटीएम कधी काही विचारत नाहीत. पण ती रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या उभी आहे ना, खर्च कशा पद्धतीने करायचा. एक लिमिट मला पण आहे ना, एक लिमिट आहे मला पण. बरोबर. आणि स्पेशली मी असं सांगेन की त्यांना बैलगाड्यातलं काय माहित नाही, तुम्ही आत्ता शिकताय, त्यामुळे ती जबाबदारी मोठी आहे आणि विश्वास मोठा आहे, लय मोठा आहे. जबाबदारी ऍक्च्युली माझी पण जबाबदारी की मी ह्या क्षेत्रात आल्या तसं मी पण नाव टिकवलं पाहिजे. शेठजींचं म्हणणं एखाद्याला शब्द दिला तर पाळला पाहिजे. मग भविष्यात माणसाने म्हणलं पाहिजे अशा अशा ताई होऊन गेल्या पण शब्दाला जागल्या. ह्या क्षेत्रात आपण गेलोय नाव करायला तर नाव केलं पाहिजे. कुठली बैल आवडतात तुम्हाला आत्ता? म्हणजे नवीन सध्या मला आपला अर्जुन तर माझा आपला घरचाच आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त मला घोटचा सर्जा, माझी इच्छा आहे घोटच्या सर्जा संघ पळायची. आणि आता परवा वडगावचा राजा आपल्या जाकीर भाईंचा त्या नंदीवेक म्हणजे सम्राट आणि राजातला तो काय राजा तुम्ही बघा कधी भेटल्यावर नुसतं हात फिरवा त्याच्या अंगावनं, काय त्याची काता मऊ आहे सुंदर, लय म्हणजे असा प्रेमळ बैल वाटला मला राजा. ताई अनेक लोकांची इच्छा आहे घोटचा सर्जा आणि अर्जुन पळावं, कारण माझी सुद्धा इच्छा आहे. मी जगदीश दादांना फोन करून सांगितलंय तुमच्या जोट्यात एक वेळ पळायचंय आपल्याला. दादा म्हणलेत पळू. काय भयानक चांगला बळ आहे सर्जाचा. बरोबर. या निमित्तानं भरपूर आपण चर्चा केली. अजून मला एक छोटीशी गोष्ट सांगा, काय लोक बैलगाड्यात म्हणतात फक्त श्रीमंताचाच खेळ राहिला, गरीबाचा राहिला नाही. असं कसं तुम्ही म्हणू शकताय? घरनिकीचा राजा ते कुठले श्रीमंत आहेत? शिरसवडीची रायफल बघताय तुम्ही. ऍक्च्युली ज्याचा नंदी पळतोय तो गरीब तुम्ही म्हणू शकत नाही. आज बाबू मानेला दिवसात 100 फोन येत असतील पैऱ्यासाठी. एका श्रीमंताला आमच्या शेठजींना सुद्धा एवढे फोन येत नाहीत, पण तेवढे बाबू मानेला मला येतात की अर्जुनसाठी पैरा द्या. महिला बी यायला लागलेत, म्हणजे तुम्ही बैलगाडी मालकीन नाही पण बघाय तरी येतात आणि हळूहळू मालकीन बी होतील. तर बैलगाड्यात यश मिळवायचं असेल तर काय करावं ताई तुमच्या मतानुसार? कष्ट प्रामाणिक पाहिजे. आपलं कष्ट जर प्रामाणिक असेल तर 100% यश भेटणार. दुसऱ्यांच्या नंदीविषयी आपली भावना पण चांगली पाहिजे. आता तुम्ही सोशल नेटवर्किंगवर बघताय मालकांचं काहीच नसतंय, पण जे फॅन असतात प्रत्येक नंदींचे तेच ॲक्च्युली म्हणजे कमेंट वाईट करतात. तर तसं मी ॲक्च्युली सोशल नेटवर्किंगमध्ये जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांना सांगेन की बाबा तुम्ही मर्यादित कमेंट करा. ॲक्च्युली हे खूप गरजेचं आहे. बरोबर. तर भरपूर आपण गप्पा मारल्या ज्या बैलगाड्या मालकीन आहेत उर्मिलाताई गायकवाड यांच्याशी, आणि ह्यांच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. एक बैलगाडीत एक स्त्री येते आणि एक चांगला पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन येते, तर स्वागतच आहे आणि सर्व लोक स्वागतही करतात. तर तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद.